आपल्याबरोबर आहे ठाण्याचे माजी खासदार सर, काय म्हणाल? आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे, नगरसेवकांचे आरक्षण सुटलेलं आहे. एक प्रकारचं अनेक मुंबईकर होते किंबहुना मी तर सांगेन महाराष्ट्राची जनता सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रात निवड 5 वर्षांतर या निवड इतर ठिकाणी वेगळा आहे. नवी मुंबईचा विषय आहे, कारण नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच प्रभाग जी पॅनल सिस्टीम म्हणतो ती पहिल्यांदाच होते आणि त्याच्यामुळे झालेलं आरक्षण काही खुशी काही गम अशा पद्धतीचं झालेलं आहे. परंतु भारतीय जनता पक्ष म्हणून जर आपण बघायला गेलं तर भारतीय जनता पक्ष हा समोरचा बॉलर कसाही असू दे, स्लो असू दे, फिरकी असू दे, फास्ट असू दे, खेळ. आणि मला विश्वास आहे की आमचे जे कार्यकर्ते मंडळी आहेत, माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार मंदाताई म्हात्रे असतील, डॉक्टर राजेश पाटील साहेब असतील आणि आमचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व विषयाचे त्यांच्याकडे ज्ञान असलेली आमची सर्व अशी टीम आहे आणि ही टीम सक्षमपणे या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढतील. आणि मला विश्वास आहे की पुन्हा 5 वर्ष नवी मुंबईची जनता ही त्यांना आशीर्वाद देईल आणि नवी मुंबई पुन्हा जसं आता एक नंबर की 2 नंबर असा जो प्रश्न आहे महाराष्ट्र आणि देशभरामध्ये, ती पुन्हा सक्षमतेने पुढे जाईल. सर, बरोबर बोलत तुमची नगरसेवक वगैरे ते वाढ बघतात की तुमचे एकत्र मुख्याने भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांची चर्चा करून निर्णय घेणार. बूथ स्तरापासूनच्या आमच्या ज्या कमिट्या आहेत त्यांचा अहवाल तयार होईल. बूथ कमिटीमध्ये कुठल्या वॉर्डमध्ये, पॅनलमध्ये तिथल्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर मग मंडल स्तरावरती मग आमची जी शहर कमिटी आहे ती आमदार मंदाताई म्हात्रे असतील आणि डॉक्टर राजेश पाटील साहेब असतील आणि आमचे सर्व वरिष्ठ जे आमचे सहकारी आहेत, आमची कार्ड कमिटी पद्धतीची आहे आणि तो अहवाल तयार करून माननीय चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्षांना देतील आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याबरोबर चर्चा होईल. आत्ता तरी सद्यस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचं जे काही म्हणणं आहे तो म्हणणं त्या वरिष्ठ पातळीवर दिलं जाईल. काही लोकांचं म्हणणं आहे एकत्र लढलं पाहिजे, काही लोकांचं म्हणणं आहे भारतीय जनता पक्षानंच एकट्यानं लढलं पाहिजे. त्याच्यामुळे विचार वेगवेगळे असू शकतात आणि जे विचार पक्ष आणि नवी मुंबई शहराच्या हिताच्या दृष्टिकोनात त्या ठिकाणी घेतलं. पण आजचा गेल्या 25 वर्षाचा नवीन मध्ये एक आता सत्ता एखादी सत्ता ठेवलेली आहे. 100% या ठिकाणी जनतेचाच आशीर्वाद आहे आणि हातात ठेवण्यासाठी लोकांचा आशीर्वाद राहिलेला आहे. गणेश नाईक यांनी सत्ता त्यांना सहकार्य आणि ते बघितलेलं लोकांच्या लक्षात आहे की या शहराचा जो विकास जो आजपर्यंत घेण्याची क्षमता आहे असं नेतृत्व असल्यामुळेच म्हणून तर आज इथपर्यंत लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे. तुमचं विळा भोपळ्याचं नातं पाहता सेनेला तुमच्याबरोबर युती नको आहे? नाही, बघा कसं आहे की कोणाला युती हवी कोणाला युती नाही आहे हा मी पुन्हा तेच सांगितलं की निर्णय वेगळा आहे, महाराष्ट्र स्तरावरचा निर्णय वेगळा आणि इकडे अजितदादा पवार साहेबांचे पण लोकांचं म्हणणं आहे की आमच्याबरोबर युती करा, एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणणं आहे युती करा. त्याच्यामुळे हा युतीचा जो निर्णय आहे हा संजीव नाईक जरी प्रमुख असले तरी शेवटी हा सर्वांशी चर्चा करूनच त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल. नक्कीच आपण पाहतो की वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील, मात्र जर वेळ आली तर आपण स्वबळावरती लढायला सुद्धा सज्ज असल्याचं संजीव नाईकांनी स्पष्ट केलं आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.